बहुत सारे कॉन्सेप्ट्स क्लियर किए थे। लेकिन आज का जो प्रैक्टिकल ट्रेनिंग था, पहले सीएफएस को विजिट किया था, कंटेनर नॉलेज बहुत इन डेप्थ आपको देखे जैसे बोलता है वो सब हुआ। ये जो ऑन फील्ड प्रैक्टिकल सेशंस होते हैं, इसमें जो एक्चुअली हमने सीखा है उसको अप्लाई करना विजुअली बहुत ही एक इम्पॉर्टेंट स्टेप है लर्निंग का। सेकंड था वो JNPA पोर्ट विजिट। इसमें तो जो लोडिंग है, लोडिंग प्रोसीजर्स, कंटेनर्स, कंटेनर का लोडिंग, ये सब हमको देखने को मिला। लेकिन ये भी एक बहुत ही बढ़िया एक्सपीरियंस था क्योंकि यहाँ पे कोई नॉर्मल व्यक्ति नहीं जा सकता है। इट हैज टू बी डेडिकेटेड विजिट विद द CFA एंड दैट वी गॉट टू सी टुडे विद EIT। इसमें भी जो सर ने हमको आगे आने वाले जो एक्सपोर्ट सिस्टम्स है, पोर्ट सिस्टम्स है, उसकी जो जानकारी दी थी हमको एडमिनिस्ट्रेशन सिस्टम में, वो तो हमारे ये करियर को और ही बढ़ावा देता है। अभी जो आए हम कोल्ड स्टोरेज में, वहाँ पे भी एक्चुअल प्रोसेस ऑफ फ्रूट्स एंड वेजिटेबल्स को कैसे किया जाता है, प्रैक्टिकल टिप्स एंड नॉलेज ये ऑन साइट मिला है। ये जो नॉर्मल बुक्स में नहीं मिलता है या बाहर बहुत सारे पैसे दे के मिलता है ये नॉलेज, ये बहुत ही आसान तरीके से EFE आयन्सा से हमको आज मिला है। थैंक यू सो मच आयन्सा। तर सुरुवातीला CFS ला गेलो, तिथे आम्हाला कंटेनर्स कसे लोड अनलोड होतात आणि कुठले वेगवेगळ्या प्रकारचे कंटेनर्स असतात त्याची माहिती मिळाली छान। त्याच्यानंतर आम्ही GNPA ला गेलो। GNPA मध्ये आम्हाला वेगवेगळे टर्मिनल्सची माहिती मिळाली आणि भरपूर तिथे लोडिंग अनलोडिंग डायरेक्ट वेसलवर कसं होतं, काय होतं त्याची माहिती मिळाली। प्लस आम्हाला तिथल्या स्टाफनी काही आम्हाला लेक्चर पण दिले आणि काही स्लाइड शो पण दाखवले, त्याच्यातून बऱ्यापैकी भरपूर माहिती तिथली कळाली। तर ही विजिट पहिल्यांदा करतोय आम्ही, पहिला काही अनुभव नव्हता, कारण सरांचे जे अनुभव होते ते त्यांनी आम्हाला म्हणजे प्रत्यक्षात कसं काम चालतं आणि याच्यात नुसता फायदाच आहे असं नाही, तर त्यांचा जो तोटा झालेला आहे तो कसा त्यांनी रिकवर केला, त्याच्यावर कशी मात केली। नुसतं ह्या धंद्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन नुसतं फायदा घेऊन आपण ओव्हर थिंकिंग करतो, तर कारण सरांनी ते समजून सांगितलं, त्यांनी त्यांच्या ओव्हर थिंकिंगवर कशी मात केली, त्यांच्या अनसक्सेसवर कशी मात केली हे पण सांगितलं। असे भरपूर अनुभव करण सरांनी शेअर केले आणि स्वतः करण सर होते, त्याच्यामुळे विजिट एकदम छान झाली, व्यवस्थित झाली।